शहरालगत घेतलेला छोटासा प्लॉट किंवा जमिनीचा तुकडा विकायला किंवा नावावर करायला गेल्यावर तुकडेबंदी कायद्यामुळे तुमचा व्यवहार अडकला आहे का? ही तर अनेकांची समस्या आहे. अगदी. पण ऐका, 1965 पासून झालेले असे लाखो व्यवहार आता एका सरकारी निर्णयामुळे नियमित होणार आहेत, तेही कोणत्याही शुल्काशिवाय. बरोबर. आजच्या भागात आपण याच विषयावर बोलणार आहोत. नोव्हेंबर 2025चा हा तुकडेबंदी नियमितीकरणाचा नवीन अध्यादेश नक्की काय आहे आणि याचा फायदा कोणाला कसा होणार? हो, नोंदणी न झालेले व्यवहार म्हणजे जे नोटरी करून झालेत ते नियमित कसे करायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडलेली नोंद सातबाऱ्यावर लावण्यासाठी अचूक प्रक्रिया काय आहे हेही आपण सांगणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त आणि कायदेशीर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आम्ही इथे कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही, हे महत्त्वाचं. अगदी. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण सातबाऱ्यावर नोंद लावण्यासाठीची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. ती खूप उपयोगी पडेल. नाशिक जवळच्या एका गावात राहणाऱ्या सुमनताईंची गोष्ट आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी शहरालगतची 2 गुंठे जागा काही वर्षांपूर्वी विकली होती. पण तुकडेबंदी कायद्यामुळे तो व्यवहार कागदावरच अडकून पडला. खरेदीदार रोज घरी चक्रा मारायचा. विचारा, खूप हताश झाल्या असतील. हो ना. पण मागच्या आठवड्यात त्यांनी आपला महसूलशाही चॅनलवरचा एक व्हिडिओ पाहिला. अच्छा. नवीन नियमांबद्दल माहिती घेतली आणि आता त्यांचा व्यवहार मार्गी लागला आहे. अशा हजारो सुमनताईंसाठी आजचा हा भाग आहे. नक्कीच. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि सोप्या भाषेतील माहिती हवी आहे? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी लोकांना एकदम सोप्या भाषेत सांगा की हा नोव्हेंबर 25चा तुकडेबंदी कायद्यातील बदलाचा अध्यादेश नेमका आहे तरी काय? नक्की. यामुळे नक्की काय बदललंय? माझ्या अनुभवातून सांगते, हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. आधी कसं होतं? काय व्हायचं? शहराच्या हद्दीत म्हणजे नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रात जरी जमीन असली तरी लहान तुकड्याच्या खरेदी विक्रीसाठी लेआउट किंवा परवानगीची अट होती. हां, हीच तर खरी अडचण होती. हो, ही अट कलम 8(ब) मधल्या एका परंतुकामुळे होती. सरकारने आता तो परंतुकच काढून टाकलाय. म्हणजे मूळ दुखणंच काढून टाकलंय. अगदी. म्हणजे आता शहराच्या हद्दीतील अकृषिक वापराच्या जमिनींना तुकडेबंदीचा कायदा लागू होणार नाही. व्यवहार मोकळे झालेत. भारीच की. मग याचा फायदा नक्की कोणाकोणाला आणि कोणत्या प्रकारच्या जमिनींना होणार आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या शेत जमिनींच्या तुकड्यांना पण हा नियम लागू आहे का? नाही, इथेच खरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हा फायदा फक्त विशिष्ट हद्दीतील जमिनींना आहे. अच्छा, कोणत्या? एक म्हणजे नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका हद्दीतील जमिनी. ओके. MRDA सारख्या नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनी. ठीक आहे. आणि तिसरं, अंतिम किंवा प्रारूप विकास योजनेत म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये समाविष्ट असलेल्या जमिनी. आणि अजून काही अट आहे का? हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जमिनी रहिवासी, वाणिज्यिक, औद्योगिक अशा अकृषिक म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल वापरासाठी असल्या पाहिजेत. म्हणजे शेत जमिनीला हा नियम नाही? बरोबर. ग्रामीण भागातील शेत जमिनींसाठी तुकडेबंदीचा कायदा पूर्वीप्रमाणेच लागू आहे. तिथे काहीही बदल नाही. वा, भारी माहिती दिलीत. म्हणजे जाचा गाव ताचाच कायदा असं नाही. नियम स्पष्ट आहेत. तुमच्या गावात किंवा शहरात अशी समस्या आहे का? कॉमेंटमध्ये गावाचं नाव लिहा. आता एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. कुठला? की आता कोणताही तुकडा कुठेही पाडा तो कायदेशीर झाला. हे खरं आहे का? अजिबात नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि तो दूर व्हायलाच हवा. मग खरं काय आहे? या अध्यादेशाचा अर्थ कुठेही तुकडे पाडा असा मुळीच नाही. फायदा फक्त मगाशी सांगितलेल्या नागरी हद्दीतील आणि अकृषिक वापरासाठी निश्चित असलेल्या जमिनींनाच आहे. शेत जमिनीचे तुकडे पाडून विकण्याला अजूनही कायद्याने बंधनं आहेत. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आता सर्वात मोठा प्रश्न, जे व्यवहार अनेक वर्षांपूर्वी झाले आहेत पण अडकले आहेत, त्यांचं काय होणार? सरकारने इथेच सर्वात मोठा दिलासा दिला आहे. 15 नोव्हेंबर 1965 पासून. 1965 पासून? खूपच जुनं आहे हे तर. हो, 15 नोव्हेंबर पासून ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत झालेले सर्व नोंदणीकृत व्यवहार, रजिस्टर्ड व्यवहार. हो, मग तो तुकडा लहान असो वा मोठा, परवानगी घेतलेली असो वा नसो, ते आता मानव नियमित म्हणजे डीम्ड रेग्युलराइज्ड झाले आहेत. वा. एक क्विक फॅक्ट सांगते. सांगा की. आधी अशा व्यवहारांना नियमित करण्यासाठी बाजारभावाच्या 25% दंड होता. बापरे, खूप जास्त आहे. नंतर तो 5% झाला
आणि आता या अध्यादेशाने तो 0% म्हणजे 0 केला आहे. काय सांगताय? म्हणजे एकही रुपया न भरता लोकांचे व्यवहार नियमित होणार आहेत? अगदी. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या मागच्या व्हिडिओवर जळगावचे सुनील पाटील विचारतात, काय विचारतात सुनील भाऊ? ते म्हणतात, माझा व्यवहार फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर झाला आहे, त्याची नोंद होईल का? हा खरं तर खूप लोकांचा प्रश्न आहे. सुनील भाऊ, तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. माझ्या अनुभवातून सांगते, शहरांच्या आजूबाजूला असे अनेक व्यवहार झालेत. हो, अगदी. पण एक गोष्ट स्पष्ट करते, जे व्यवहार अनोंदणीकृत आहेत, म्हणजे साध्या स्टॅम्प पेपरवर, नोटरी करून किंवा साठे खताने झालेले आहेत, त्यांना या अध्यादेशाचा थेट फायदा मिळणार नाही. त्यांची आपोआप नोंद होणार नाही. अरे रे, मग त्यांच्यासाठी काय उपाय आहे? उपाय आहे. त्यासाठी खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनाही सब रजिस्टर ऑफिसमध्ये जावं लागेल. तो व्यवहार आजच्या तारखेला आजच्या सरकारी दरानुसार स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरून नोंदणीकृत करावा लागेल. म्हणजे आधी व्यवहार कायदेशीर करावा लागेल. अगदी. एकदा दस्त नोंदणीकृत झाला की मगच सातबारावर नोंद होईल. ठीक आहे. आता समजा माझा व्यवहार नोंदणीकृत आहे, पण तलाठ्याने तुकडेबंदी कायद्याचा भंग असा शेरा मारून फेरफार रद्द केला होता. आता मी काय करायचं? काळजी करू नका. त्यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे. चला स्टेप बाय स्टेप बघूया. हो, सांगा. पहिली पायरी, तहसीलदाराकडे एक नवीन अर्ज करा. साधा अर्ज? हो, साधा अर्ज. दुसरी स्टेप, अर्जासोबत तुमचा सातबारा, नोंदणीकृत खरेदी खत आणि पूर्वी रद्द झालेल्या फेरफाराची प्रत जोडा. ओके, कागदपत्रे जोडली. पुढे? तिसरी पायरी, अर्जात स्पष्ट विनंती करा की माझी नोंद मंजूर करावी. आणि चौथी, जर सातबाऱ्यावर बेकायदेशीर किंवा तुकडेबंदी विरुद्ध असा शेरा असेल तर तो काढून नाव कब्जादार सदरी घेण्याची मागणी करा. आणि याला किती वेळ लागेल साधारण? यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 149 आणि 150 नुसार नोटीस प्रक्रिया पूर्ण होऊन साधारण 15-20 दिवसात किंवा जास्तीत जास्त महिन्याभरात नोंद मंजूर व्हायला हवी. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. एक भीती अशी आहे की आम्ही अर्ज देऊ पण अधिकारी जुन्याच नियमांवर बोट ठेवून काम करणार नाहीत. 2011चे एक परिपत्रक होतं, त्याचं काय? हा एक चांगला मुद्दा आहे. 2011 मध्ये नोंदणी महानिरीक्षकांनी एक परिपत्रक काढलं होतं, ज्यामुळे नोंदी थांबल्या होत्या. होतेच. पण ते परिपत्रक ज्या कलम 8(ब) च्या तरतुदीवर आधारित होतं, तीच तरतूद आता सरकारने काढून टाकली आहे. म्हणजे मूळ आधारच गेला? अगदी. त्यामुळे ते परिपत्रक आपोआप रद्द झालं आहे. आता अधिकाऱ्यांना नोंदणी थांबवण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणजे लोकांना आता घाबरायचं कारण नाही? अजिबात नाही. अजून एक क्विक फॅक्ट सांगते. सांगा. स्पष्ट सूचना म्हणजे SOP दिल्या आहेत. वाव, म्हणजे सगळी तयारी झाली आहे. या नवीन नियमामुळे कोणाचा फायदा झाल्याचं एखादं ताजं उदाहरण सांगता येईल का? हो, एक किस्सा सांगते. पुण्याजवळच्या वाघोलीमधील एका IT इंजिनियरने 8 वर्षापूर्वी 3 गुंठे जागा घेतली होती. व्यवहार रजिस्टर झाला, पण 7/12वर इतर हक्कात नोंद झाली आणि तुकडेबंदीचा भंग असा शेरा लागला. म्हणजे मालकी असून नसल्यासारखीच. हो ना. त्यामुळे त्याला त्यावर कर्जही मिळत नव्हतं आणि विकताही येत नव्हती. अडकून पडला होता बिचारा. पूर्णपणे. या अध्यादेशानंतर त्याने लगेच तहसीलदाराकडे अर्ज केला आणि महिन्याभरात त्याचा 7/12 कोरा होऊन नाव कब्जेदार सदरी लागलं. जबरदस्त. आता तो कायदेशीर मालक झाला आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तर आज आपण पाहिलं की नोव्हेंबर 2025च्या अध्यादेशामुळे नागरी हद्दीतील अकृषिक जमिनींचे तुकडे नियमित झाले आहेत. हो, आणि 1965 ते 2024 पर्यंतचे नोंदणीकृत व्यवहार आता 0 खर्चात नियमित होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोंदणी न झालेले व्यवहार आधी रजिस्टर करावे लागतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणतं, पण खरी ताकद आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आणि योग्य माहिती घेण्यात आहे. अगदी बरोबर. माहितीच्या अभावी आपला हक्क गमावू नका. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण कोणत्या विषयावर माहिती घेऊ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हो, तुमच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत
वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीची कायदेशीर प्रक्रिया. तोही एक खूप महत्वाचा विषय आहे. आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथेही तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. हो, आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.